हो, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमचे सहकारी पक्षाला चिन्हही मिळालेलं आहे, नावही मिळालेलं आहे, काय सांगणार? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथराव शिंदेजी यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथराव शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथराव शिंदे साहेब करतायत आणि म्हणून कोणीही खाजगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही. शिवसैनिक आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे, हे आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो. आज या ठिकाणी जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. तसंही आम्हाला याचा विश्वास होता, शिंदेजींना देखील याचा पूर्ण आत्मविश्वास होता. याचं कारण यापूर्वीच्या सगळ्या निर्णयांमध्ये इलेक्शन कमिशननी जेव्हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये अशी परिस्थिती आली त्यावेळी अशाच प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि विशेषतः आमदार खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेले आहेत. याचं कारण एखाद्या पक्षाचं रिकग्निशन त्या पक्षाला मिळालेल्या वोट संख्येच्या आधारावर असतं आणि ती वोट संख्या किंवा तो वोट पर्सेंटेज आमदार खासदार यांच्या माध्यमातून ठरत असतं. अर्थात मी काही अजून पूर्ण निकाल वाचलेला नाही, त्यामुळे मी निकालाचं विश्लेषण आत्ता करणार नाही, पण मी अत्यंत मनापासून एकनाथरावजी शिंदे यांचं अभिनंदन करतो आणि शिवसेनेचं शिंदेजींच्या नेतृत्वात अभिनंदन करतो. न्यायालयात जाण्याच्या तयारीत या विरोधात भेदभाव झाला, दबाव होता निवडणूक आयोगावर, असं संजय राऊत म्हणाले. मी हे 5-7 दिवसापूर्वीच घोषित केलं होतं की इलेक्शन कमिशनचा निर्णय काय आला त्यांच्या बाजूने आला तर इलेक्शन कमिशन फ्री अँड फेअर, त्यांच्या विरोधात आला तर दबाव, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने आला तर सर्वोच्च न्यायालय फ्री अँड फेअर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तर त्याच्यावर दबाव. त्याच्या रिॲक्शन आम्हाला माहिती आहे. माझं स्पष्ट मत आहे की शेवटी या देशामध्ये न्याय आहे, कायदा आहे आणि संविधान आहे, याच्या अंतर्गत झालेला निर्णय आहे. जरूर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावं किंवा उच्च न्यायालयात जावं, तो त्यांचा अधिकार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के विचारों पर चलने वाली शिवसेना, यानी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, इनकी शिवसेना को शिवसेना का चिन्ह धनुष्यबाण और शिवसेना का नाम मिला है. अब ओरिजिनल शिवसेना ये एकनाथ शिंदे जी की शिवसेना बनी है. मैं एकनाथ शिंदे जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. हम लोग पहले दिन से इस बारे में कॉन्फिडेंट थे क्योंकि इलेक्शन कमीशन के अलग अलग पार्टियों के बारे में इसके पहले के अगर आप निर्णय देखेंगे तो इसी प्रकार के निर्णय उन्होंने दिए हैं. इसलिए मुझे ऐसा लगता है कि हमें जो विश्वास था आज उस विश्वास को पूरे तरीके से बल मिला है और असली शिवसेना बाला साहब के विचारों पर चलने वाली शिवसेना ये एकनाथ शिंदे जी की ही है. ये आरोप लगाया जा रहा है कि जिसकी उम्मीद थी वही हुआ शिवसेना की तरफ से, ऐसा वक्तव्य आ रहा है. देखिए, इससे अलग वक्तव्य वो दे ही नहीं सकते. उनके दोनों प्रकार के वक्तव्य टाइप करके रखे हुए थे. अगर उनके पक्ष में निर्णय आता तो उनका वक्तव्य था कि इलेक्शन कमीशन ने बहुत सही काम किया है, फ्री एंड फेयर काम किया है, और दूसरा उन्होंने टाइप करके रखा था कि उनके विरोध में आएगा तो इलेक्शन कमीशन दबाव में है. वो उनकी स्क्रिप्ट पर चल रहे हैं. लेकिन इलेक्शन कमीशन हो या सुप्रीम कोर्ट हो, ये कानून से चलता है, ये न्याय से चलता है, ये संविधान से चलता है. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतात, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. अनुमान था कि रिजल्ट इसी तरीके से चुनाव आयोग दे सकता है,
जो जब आप लोगों ने सरकार का गठन किया था उस समय थी ऐसी उम्मीद? देखिए, ये पूरी उम्मीद हमको इसलिए थी क्योंकि आखिर इलेक्शन कमीशन को उनके पुराने फैसलों के आधार पर चलना पड़ता है, और इससे पहले अलग अलग पार्टियों में जब विभाजन हुआ तो इलेक्शन कमीशन ने इसी प्रकार का फैसला किया है, और अलग अलग इलेक्शन कमिश्नर से इसी प्रकार का फैसला किया है। इसलिए हम लोगों को ये उम्मीद थी कि उसी प्रकार का फैसला हमारे बारे में भी आएगा। तो आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल या निकालाचा? 100% फायदा होईल, कारण आत्तापर्यंत एक संभ्रम होता की खरी शिवसेना कोणाची, आणि म्हणून अनेक लोक, विशेषतः अनेक शिवसैनिक हे कुंपणावर होते आणि वाट बघत होते खरी शिवसेना कोणती। आता त्यांना समजलंय खरी शिवसेना कोणती, त्यामुळे ते खऱ्या शिवसेनेत जातील। काही आमदार खासदार पण येणार का? बघत राहा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।